तर तुम्हीही एकाच टाईपची भाजी खाऊन खाऊन थकला असाल तर ही पनीरची भाजी नक्की ट्राय करा. खूप सिम्पलही आहे आणि खूप टेस्टी लागते. तर चला मी तुम्हाला आता ह्याची रेसिपी शेअर करते. इथे मी टमॅटो, ऑनियन आणि कॅप्सिकम घेतलेले आहेत. आता याला आपण बारीक कापून घेऊयात. तर मी आता पहिलं कांदा कापून घेत आहे. आता त्याच प्रकारे मी टमॅटोही कापून घेत आहे. आता टमॅटो कापून झाला की लगेच मी कॅप्सिकमही कापायला घेतलेली आहे. आता हे बघा, मी इथे ऑनियन, टमॅटो आणि कॅप्सिकम छान बारीक कापून घेतलेले आहेत. आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात टाकायचं आहे ऑनियन आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा परतला की त्यात टाकायची कॅप्सिकम आणि टमॅटो. आता यात आपण लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, किचन किंग मसाला, चिकन मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. तर आता ह्यात मी पनीर माखनवाला मसाला टाकला आहे, जो इन्स्टंट भेटतो तो. आता ह्यात आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला थोड्या वेळासाठी चांगलं शिजवून द्यायचं आहे. हे बघा किती छान ग्रेव्ही बनली आहे. आता यात आपण काजू टाकणार आहोत. आता यामध्ये आपल्याला पनीर खिसून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता मी पनीर खिसलेलं आहे छान. आता याला आपण छान मिक्स करून घेऊयात. आता ह्यामध्ये आपण चीज खिसून घेऊयात आणि छान वरून कोथिंबीर टाकूयात. आणि हे बघा, एकदम छान अशी आपली पनीरची भाजी रेडी आहे. खूप मस्त लागते. तुम्ही सुद्धा ट्राय करा.